ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच मनमोहक आणि गोड संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओज लवकरात लवकर मिळतील. स्वामी भक्तांनो, आजच्या दिवशी तुम्हाला एक गोड बातमी मिळेल आणि ज्याची तुम्ही आशा सोडली होतीस तेच तुम्हाला प्राप्त होईल आणि तेच तुमच्या समोर सुद्धा येणार आहे. फक्त तुम्ही आशा सोडू नका आणि स्वामींवर पूर्णपणे विश्वास ठेवा आणि हा संदेश मोजून 17 मिनिटे नक्कीच ऐका. तुमच्या जीवनात नक्कीच चमत्कार घडेल आणि या संदेशाकडे दुर्लक्ष करण्याची अजिबात चूक करू नका. संपूर्ण संदेश मन लावून ऐका. अशक्यही शक्य करतील स्वामी. हरतो मी ज्यावेळी संकटांना, तेव्हा सावरता तुम्ही मला समर्थ बनवून. जेव्हा चालतो अंधारून, तेव्हा दाखवता वाट मला सूर्य बनवून. जेव्हा वाहू लागतो दुःखांचा वारा, तेव्हा स्वामी तुम्हीच मला दाखवता निवारा. जेव्हा वाहतात अश्रूंचे पाठ, तेव्हा तुम्हीच दाखवता मला जगण्याची वाट. जेव्हा पडतो खाली मी थकून रून, तेव्हा तुम्हीच घेता मला मांडीवर उचलून आणि म्हणता नको घाबरू या छोट्या छोट्या दुःखांना, नको हरू यांना. लक्षात ठेव कितीही मोठे संकट पडो तुझ्या गाठी, नको घाबरू मीच राहीन तुझ्या पाठी. असे स्वामी समर्थ आपल्याला सांगत आहेत आणि आपल्याला बोध देत आहेत. म्हणून स्वामींवरचा विश्वास कायम असाच असू द्या. आणि मित्रांनो, नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं टाईप करा. नक्कीच स्वामींचरणी मी एवढीच प्रार्थना करील की तुमच्या इच्छा आकांक्षा सर्व पूर्ण हो आणि स्वामी तुमच्या संकटात तुमच्या सोबत उभे राहो. हे स्वामींच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, दुसऱ्यांपेक्षा आपल्याला यश जर उशिरा मिळत असेल तरी निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा मोठा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागत असतो. आकाशाकडे पहा, आम्ही एकटे नाहीये. संपूर्ण विश्व आपल्यासाठी अनुकूल आहे आणि जे स्वप्न पाहतात आणि कष्ट करतात त्यांना प्रतिफळ हे मिळतच असते आणि ते मिळणारच आहे. म्हणून चमचा ज्या भांड्यात राहतो त्याच भांड्याला रिकामं करतो. म्हणून चमच्यांपासून नक्कीच तुम्ही सावध राहिलं पाहिजे. यशस्वी होण्याचा एक उत्तम मार्ग आहे आणि पर्याय आहे. दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची इच्छा आणि ताकद आपल्या मनात असते आणि ती असलीच पाहिजे. मित्रांनो, दिसणं आणि हसणं यातला फरक समजला की माणसाचं फसणं टळत असतं. यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख ही आपल्याला होत असते. म्हणून दिसणं आणि हसणं यातला फरक समजला की माणसाचं फसणं हे टळत असतं. पूल आणि भिंत हे दोन्ही बनवायला एक सारखं साहित्य लागतं, पण पूल लोकांना जोडायचं काम करतो आणि भिंत लोकांना वेगळं करायचं काम करत असते. हे लक्षात ठेवायला हवं. म्हणून जीवनात कठीण वेळ येणे महत्वाचे आहे. ते यशाचे फळ चाखण्यासाठी नक्कीच आवश्यक आहे. प्रत्येक वेळी इग्नोर करणाऱ्यांना लोकांना तुमच्या लाईफ मधून काढून टाका, कारण आपली माणसं आपल्याला कधीच इग्नोर करत नसतात. हे लक्षात तुम्ही घेतले पाहिजे आणि तुमच्या ते लक्षातही आले पाहिजे. आवडतं ते करावं, लोकांना नव्हे आपल्याला, आणि ते तुम्ही मनापासून केलं पाहिजे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, चमत्कार घडतो त्यांच्या बाबतीत ज्यांचा स्वतःवर विश्वास असतो, जे स्वतःच्या स्वप्नांचा पाठलाग करत असतात आणि जे शेवटपर्यंत प्रयत्न सोडत नाहीत. तुमच्याही बाबतीत एक ना एक दिवस नक्कीच असा घडेल आणि तुमच्या बाबतीतही तुम्हाला सर्व काही प्राप्त होऊनच राहील. 1000 वेळा ठेस लागल्यानंतर एक चांगलं चरित्र निर्माण होत असतं, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आणि जीवन हे यश आणि अपयश यांचे मिश्रण आहे. संकटाचेही दिवस जातील. संयम ठेवा, सर्व काही आपल्याला मिळणार आहे आणि सर्व काही प्राप्त होणारच आहे. कोणी अचानक सोडून जात नसतं. आधीच प्लॅनिंग झालेली असते आणि तो वरचं सर्व काही बघत असतो. वेळेने एक गोष्ट शिकवली, कोणत्याही नात्यात लिमिटमध्येच राहायचं असतं. जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक राहिलेलं बरं असतं. जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात. कोणी ढकलून देईपर्यंत कोणाच्याही दारात उभे राहू नका. मान सन्मान त्यांचाच करा जे तुम्हाला बरोबरीने सोबत घेऊन चालतील. आणि माणसांना सांभाळत राहायचं असते आणि काही माणसांपासून सांभाळून राहायचे असते. जीवनावर प्रेम करणारी व्यक्ती ही नेहमीच विषप्रयोग टाळते. त्यामुळे नेहमीच वाईट कृत्य करणे टाळा आणि त्यामुळे जीवन अधिक तुमचं सुखकारक होऊन जाईल. असं बोलणारी माणसं लवकर अपयशी होतात. आता नको, नंतर बघू, माझी चूक नाही, मी हे करू शकत नाही, माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये. त्यांचं आणि तिचं नशीब चांगलं आहे. म्हणून असं बोलणं तुम्ही टाळलं पाहिजे आणि फक्त प्रयत्न करत राहिले पाहिजे. एक दिवस यश हे तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती ही फार मोलाची आहे.
फक्त तिची किंमत ही वेळ आल्यावरच आपल्याला कळत असते. म्हणून कठीण वेळ जास्त काळ टिकत नाही, पण करखर माणसं शेवटपर्यंत टिकत असतात. नेतृत्व असं करा की सत्ता तुमची नसली तरी लोकांची राजा मात्र तुम्हालाच म्हटलं पाहिजे. म्हणून नाते कोणतेही असो, टिकवण्याचा प्रयत्न तेव्हाच करा जेव्हा समोरच्या व्यक्तीला पण त्या नात्याची गरज असेल. एकांत आवडायला लागला की समजून जायचं आपण स्वतःसाठी जगायला शिकलोय. आता एक वेळ मान नाही मिळाला तरी चालेल, पण स्वाभिमान गहाण नाही टाकायचा, कारण ती तुमची सिद्धता आहे हे समजून घ्यायला हवं. वेळ पडली तर आपण ज्या व्यक्तीसाठी धावत जातो ती व्यक्ती आपल्यासाठी किमान चालत तरी येते का हे समजणं गरजेचं आहे. एक ध्येय, एक स्वप्न, एक इच्छा तुमचं आयुष्य बदलू शकते हे लक्षात ठेवा. तुम्ही बोलण्यापेक्षा तुमच्या कामाला बोलू द्या. तुम्ही बोललात तर तुम्हाला लगेच प्रत्युत्तर मिळण्याची शक्यता असते. त्याला पुन्हा तुम्ही उत्तर देत बसता. अशा वेळी तुमच्यावर काम सोडून इतर गोष्टीचा ताण वाढत जातो आणि कामाकडे दुर्लक्ष होते. पण जर तुमचे काम बोलत असेल तर विरोधकांना प्रत्युत्तरासाठी मुद्दाच राहत नाही आणि शब्दाने शब्द वाढण्याची शक्यता शून्य होते आणि तुम्हाला ताणही होत नाही. स्वतःचं अस्तित्व प्रस्थापित करायला वरवर राहून चालत नाही. तळाशी जाऊन आव्हानांना भेटून नक्की शून्यातून विश्व निर्माण करावं लागतं. आणि म्हणून एकाग्रता तुम्ही अशा प्रकारे वाढवली पाहिजे. झोप पुरेशी घ्या, ध्यान करा, व्यायाम करा, आहार चांगला घ्या, व्यसने टाळा, छंद जोपासा, कामावर पूर्ण लक्ष तुम्ही केंद्रित केले पाहिजे आणि सर्व काही मग तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही हे ते निश्चित आहे. संशय आणि वाद एका चांगल्या नात्याला संपूर्ण टाकत असतात आणि ते पूर्णपणे मिटून टाकत असतात. म्हणून वेळेनुसार स्वतःमध्ये बदल करा, कारण आजचा न्यूजपेपर उद्या रद्दीत पडलेला असतो. मनात असलेली व्यक्ती नशिबात भेटली की सगळं जग भेटल्यासारखं आपल्याला वाटत असतं. जोडीदार मन जपणारा असला की नातं आपोआप जोपासलं जातं. कोणीही आपल्याला आणि तुम्हाला पर्याय म्हणून निवडत असेल तर त्यातून वजा होऊन आपला स्वाभिमान जपत त्या नात्याला पूर्णपणे विराम हे दिलेला चांगला आहे. म्हणून हे कृष्णा, हिंमत देत राहा. जबाबदाऱ्या वयापेक्षा जास्त मोठ्या आहेत. कोणी आपल्याला टाळत असेल तर आपलं काय चुकलंय ते शोधत बसू नका. कदाचित त्यांच्या लाईफमध्ये आपली गरज संपली असेल, हेही असू शकतं. म्हणून सूर्योदयासोबत अंधाराला हटवणारा प्रकाश येतोच. फक्त रात्र संपेपर्यंत आपण धीर नक्कीच धरायला हवा हे ओळखायला हवं. न हारता, न थकता आणि न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हरत असतं. हल्ली फक्त स्वतःला शोधायला वेळ लागतो, बाकी सर्व गुगलवर सापडतच असतं. म्हणून नाव आणि ओळख छोटी असली तरी चालेल, पण ती स्वतःची असली पाहिजे. आयुष्यात काही जागा रिक्त राहिल्या तरी चालतील, पण चुकीच्या माणसांचा सहवास अजिबात नको. मग एक गोष्ट लक्षात घ्या, लाचारीच्या सहवासापेक्षा स्वाभिमानी एकटेपणा कधी चांगला असतो. मनाचा आणि मंदिराचा मग गाभारा एक झाला की मग देहबाण हरपल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून हास्य एक उत्तम उपाय आहे संकटांना सामोरे जाण्यासाठी, मनातील भीती दूर करण्यासाठी आणि झालेलं दुःख लपवण्यासाठी. म्हणून दुःख लपवायची सवय लागली की माणूस मजबूत बनत असतो हे लक्षात घेतलं पाहिजे. आयुष्याच्या प्रवासात चांगल्या माणसांची सोबत मिळाली की जीवनाची गाडी सुंदर रस्त्याने धावू लागते आणि प्रवास सुखाचा होऊन जातो. नशिबापेक्षा जास्त मिळवायचं असेल तर मग हिशोबापेक्षा जास्त कष्ट हे केलेच पाहिजेत. स्वाभिमानाने स्वीकारलेला एकटेपणा नक्कीच तुम्हाला वर घेऊन जात असतो. आयुष्याची सांज होते. जगण्यासाठी रिकाम्या जागा भरता भरता समाधानाचा कैर कधीच पूर्ण होत नाही. पर्यायाची जुळवाजुळव करता करता हल्ली चांगल्या कामाला मांजरापेक्षा माणसेच जास्त आडवी येत असतात. म्हणून गरजेचं नाही प्रत्येक माणूस आपल्याला समजून घेईल, कारण तराजू फक्त वजन सांगू शकतो, क्वालिटी नाही. एवढं लक्षात घ्या, ज्याला संयमाचं ज्ञान असतं तो आयुष्यात गडबड करत नाही. कोणी कितीही मागे खेचू दे, एक पाऊल पुढे टाकता येईल एवढा प्रकाश कायमच आपल्या सोबत असतो. आणि आयुष्यात समजदारीची भाषा तेच वापरतात ज्यांनी कमी वयात जास्त वाईट दिवस पाहिलेले असतात. म्हणून जीवनात कधीही संकटे आली तर त्याच्यावर पाय देऊन उभे राहा. त्यामुळे संकटाची उंची नक्कीच कमी होईल आणि वाईट आठवणी त्या गंजलेल्या कुलुपासारख्या आहेत. ज्याला चावीने उघडण्यात अर्थ नाही त्याला तोडावेच लागते. स्वभाव दमदार असण्यापेक्षा स्वभाव हा दिलदार नक्कीच असला पाहिजे. कोणीच अडचणीत असताना मग करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या नक्कीच तुमच्या 2 हातापेक्षा तो श्रेष्ठ असणार आहे हे नक्कीच आहे. आयुष्यात भावनांपेक्षा कर्तव्य मोठे असतात आणि काही क्षणचित्रांना कॅप्शनची आवश्यकता नसते, कारण काही चित्र अशी असतात जे आपण बघू शकत नाही आणि त्यामध्ये पूर्णपणे वाईट गोष्ट आपण बघत असतो. म्हणून त्या गोष्टीला तुम्ही काहीच बोलू शकत नाही.
घराची जबाबदारी खांद्यावर आली की मिळेल ते काम करावं लागतं. नाहीतर स्वप्न तर सर्वांचेच मोठे असतात. आरामात राहायचं दुनिया ही नाव ठेवण्यासाठीच आहे. आपलं कोणतरी असण्यापेक्षा आपण कोणाचे तरी असण्यात नक्कीच मोठे आनंद आहे. आणि मग अडाणी लोकांमुळेच आजपर्यंत आमची संस्कृती टिकून आहे. नाहीतर शिकलेले लोक रामराम म्हणायला पण लाजतात आणि समोरच्या भावना जपत असताना आपल्या भावना मरू द्यायच्या नसतात. नाहीतर आपल्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं. गुरुविना कोण दाखविल वाट, आयुष्याचा पथ हा दुर्गम अवघड डोंगर घाट. आणि म्हणून गुरुविना आपल्याला कोणीच मार्ग दाखवू शकत नाही. आणि लोक कधी कधी म्हणतात जगलो वाचलं तर पुन्हा भेटू. पण एका खऱ्या मित्राने किती सुंदर म्हटलंय की भेटत राहिलो तर आनंदाने जगू. शब्द प्रत्येकाकडे असतात. कुणाकडे मन जिंकून घेणारे, कुणाकडे मन दुखावणारे. फक्त लिहिता वाचता येणे म्हणजे शिक्षण नव्हे, तर बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आहे. वेळ ही नेहमीच घाईत असते. थांबतात ते फक्त क्षण असतात. पांढऱ्या शुभ कपड्यातील बेईमानीपेक्षा कष्टाने मळलेल्या कपड्यातील इमानदारीचा रंग जास्त रुबाबात असतो. कट आणि कारस्थान करणारी माणसे आपल्याच जवळची असतात. हे कालही सत्य होतं आणि आजही तितकंच सत्य आहे, हे मात्र नक्कीच खरं आहे. आणि म्हणून सत्य स्वीकारणारा माणूस अपेक्षा कधी ठेवत नाही, हे लक्षात ठेवा. मग सगळ्यांसोबत चांगलं वागायला लागलात तर तुमच्या दुःखाचा हिशोब तुम्हालाही लागणार नाही. म्हणून भक्त म्हणे पांडुरंगाला, तुझ्या माझ्या नात्यात चल बरं एक नवा रंग तू, वारी पंढरीची मी होईल तुक्याचा अभंग कमी वयात. नक्कीच पडलेली जबाबदारी तुम्हाला भरपूर काही गोष्टी शिकवून जात असते. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, सत्य बोलणं जेव्हा वादग्रस्त ठरू लागतं तेव्हा समजावं की खोट्या नाण्यांनी बाजार आपल्या ताब्यात घेतलाय. आणि शब्दांची रेंज चांगली असेल तर मग माणसाचं नेटवर्क कधीच तुटणार नाही. खरं व स्पष्ट बोलणारी माणसं नेहमी एकटी पडतात. कारण लोकांना मनात पाप आणि तोंडावर गोड बोलणारी माणसं नेहमी पडत असतात. आणि मनातल्या गोष्टी हक्काने व्यक्त होण्याचं ठिकाण म्हणजे मैत्री आहे. आणि ती मैत्री आपण स्वामींसोबत केली पाहिजे. आणि नक्कीच ती स्वामींसोबत आपण केली तर स्वामी आपल्याला सुद्धा साथ देतात. कारण त्यांना आपण सर्व काही सांगू इच्छितो. माणूस हा पुस्तकाच्या ज्ञानापेक्षा अनुभवाने शहाणा होत असतो. पुस्तकाच्या पलटणाऱ्या पानात पेक्षा आयुष्याची पलटणारी पानं ही खूप शिकून जात असतात. म्हणून टाळ वाजे मृदुंग वाजे, वाजे हरीची विना, माऊली निघाले पंढरपुरा, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा. असं आपण विठ्ठल विठ्ठल म्हटलं पाहिजे. आणि तुम्ही स्वामींना जपा, या विठ्ठलाला जपा. पण तुमची भक्ती ही एकाच देवाकडे जाणार आहे, हे मात्र लक्षात ठेवा. आयुष्यात तर चाललंय ते आपण कोणालाही सांगू शकतो, पण खरं काय चाललंय हे सांगायला जवळचा माणूस लागतो. आणि ते जवळचे माणूस नक्कीच म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज आहेत. दुनिया बदलते, माणसं बदलतात. सारे चेहरे आयुष्याच्या खेळामध्ये आपण उरलोत फक्त मोहरे. तुम्ही कितीही सत्यनारायण करा, पण तुमचा व्यवहार सत्याचा नसेल तर मग मदतीला नारायण कधीच येणार नाही. आणि हेही तुम्ही लक्षात ठेवा. जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने नक्कीच होत असते. आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल ना, तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होत असते. परक्या माणसांमुळे आपल्याला माणसाला दुखावलं तर मग आपला माणूस परक व्हायला वेळ लागत नाही. आणि मानसन्मान कमवावा लागतो, तो विकत घेता येत नसतो. सगळ्याच गोष्टी सांगता येत नाही, थोडं समजून नक्कीच घ्यावं लागतं. आयुष्य सोपं करायचं असेल ना तर कधी कधी कठोर निर्णय हे आपल्यालाच घ्यावे लागतात. कोणाची साथ सुटते, कोणाशी नातेही तुटते, पण याच गोष्टी तुम्हाला कणखरही बनवतात. आणि हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. स्वतः एवढा बदल करायचा की लोक तरसली पाहिजेत पहिल्यासारखं पाहायला. म्हणून अहंकार कधी सत्य स्वीकारू देत नाही. शेवटी ते शेवट सुंदर कसा करायचा ते मावळत्या सूर्याकडून शिकावं. माणसाने कर्म नावाचा देव समजला की नशीब नावाच्या भूताची भीती वाटत नाही. जगातलं सर्वात सुंदर नातं म्हणजे निवडलेल्या व्यक्तीला शेवटच्या श्वासापर्यंत निस्वार्थपणे साथ देणं, हेच खरं प्रेम असतं. आणि आवडलेलं आणि निवडलेलं याची जेव्हा सांगड घालता येत नाही तेव्हा उरचे ती फक्त तडजोड. आणि कारण आवडलेलं कधी विसरता येत नाही आणि निवडलेलं मनापासून स्वीकारताही येत नाही. आज आयुष्यात मिळणारा प्रत्येक धडा आपल्याला उद्याच्या परीक्षेसाठी तयार करत असतो. जिथे विश्वास आहे ना तिथे पुराव्याची गरज नसते. शेवटी गीतेवर तरी कुठे श्रीकृष्णाची सही आहे. म्हणून आधार आणि उधार दोन्हींमध्ये धार आहे. कारण गरज संपल्यावर कायम देणाऱ्यालाच त्रास होत असतो. आणि आपलेच दुःख मनात लपवून दुसऱ्यांना सुखी ठेवणारा एकमेव देव माणूस म्हणजे आपले वडील आहेत. आणि त्यांना मनापासून आपण जपले पाहिजे. म्हणून सुंदर फक्त माणसाचा स्वभाव असतो. चेहरे वयाचे गुलाम असतात,
मनुष्याच्या सर्व शक्ती या त्याने स्वतःला ओळखण्यात आहे. आणि हे लक्षात द्या, असू द्या, कडू आहे पण सत्य आहे. आयुष्यात एक वेळ सगळं काही पुन्हा मिळू शकतं, पण वेळेबरोबर हरवलेलं नातं आणि विश्वास पुन्हा मिळू शकत नाही. एवढं तुम्ही नक्कीच जाणून घेतलं पाहिजे. आयुष्यात अशा एका व्यक्तीचं असणं गरजेचं असतं, ज्याला मनाची स्थिती सांगण्यासाठी शब्दांची गरज वाचणार नाही. मोठं झाल्यावर कळलं, महाग खेळणी नसतात, बालपण महाग असतं. म्हणून बालपण आपण आता देवाकडे मागत असतो, पण ते आपल्याला चुकूनही मिळणार नाही. म्हणून आपल्याला स्वतःच्या चुका मुठीत झाकून लोकांकडे बोट दाखवण्याची माणसाला फार वाईट सवय असते. एकदा का माणूस आतून तुटून स्वतःहून सावरला की तिथून पुढे आयुष्य जगताना त्याला कुणाच्या सहवासाच्या आधाराची गरज भासत नाही. हारला तरी चालेल, फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे की हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. अनेकदा प्रश्नांना आपण उदास बदनाम करतो. अवघड तर उत्तर असतात. एखाद्याजवळ आपल्या अशा आठवणी ठेवून जा की नंतर त्याच्याजवळ आपला विषय जरी निघाला ना, तर त्याच्या ओठावर थोडंसं हसू आणि डोळ्यात थोडंसं पाणी नक्की झालं पाहिजे. मित्रांनो, ज्यांच्या आयुष्याची वाट चुकली त्याला तूच दार, जो हरला तो जीवनाचा नक्कीच त्याचा तू आधार, असे आपले स्वामी समर्थ आहेत. मनातलं सगळंच व्यक्त करता येत नाही, म्हणून माणूस एकांतातही रमत असतो. सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट हा नक्कीच अवलंबून असतो. मित्रांनो, माणूस गरिबीमुळे किंवा पैसे नसल्यामुळे कधीच खचत नाही. माणूस तेव्हाच खचून जातो जेव्हा काही लोक आपले असून सुद्धा क्षणाक्षणाला परकेपणाची जाणीव करून देत असतात. बदलत्या माणसामागे बदलतं वेळ, लोक आणि अनुभव कारणीभूत ठरत असतात. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. हे तुम्ही नक्कीच जाणून घेतलं पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला जीवनात हे एकटं राहता आलं पाहिजे. आत्ताच्या जगात हे पण एक स्किल येणं खूप गरजेचं आहे. म्हणून उजेडात नवीन माणसं आली की अंधारात साथ देणाऱ्यांचा विसर आपल्याला पडत असतो. जेव्हा चान्स मिळेल तेव्हा मनातील गोष्ट बोलून टाकायला शिका, कारण गप्प गप्प राहणाऱ्या नात्यांचा एक दिवस गुदमरून मृत्यू होऊन जात असतो. आणि एकमेकांसारखे असणं गरजेचं नाही, एकमेकांसाठी असणं हे गरजेचं असतं. कुणाला न दुखवता जगणे याच्या इतके सुंदर कर्म या जगात कोणतेच नाही आणि दुसरे होऊ शकतही नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमावण्याची गरज राहत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, सुखाची स्पेलिंग शिकण्यात माणसाचं आयुष्य निघून जातं. आणि स्वामी म्हणतात, नाती तीच जपा जी तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करत असतात. आयुष्याचा प्रवास कितीही किचकट असू द्यात, साथ देणारा जोडीदार भेटला की आयुष्य सुंदर बनतं. डोळ्यातले अश्रू डोळ्यातच जिरण्याची ताकद म्हणजे ती नक्कीच बापाकडे असते. भेट महत्वाची असते, कारण भेटीनंतर नातं नव्याने भरत असतं. कारणे देण्यापेक्षा स्पष्ट शब्दात नकार द्या, निदान मन तरी दुखावणार नाही. म्हणून काही वेदना मुख्य असतात, व्यक्तही होत नाही आणि सहनही होत नाही. कमी वयात पडलेली जबाबदारी कायम स्वतःच्या स्वप्नांना डावलून आपल्यासाठी जगणं शिकवत असते. जीव एक महाभारत आहे आणि म्हणून मित्र करण्यासारखे आणि मार्गदर्शक श्रीकृष्णासारखे निवडावे. शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव नक्कीच आपल्याला येईल. नामानेच अंतकरण शुद्ध होत असते. नातं पक्षासारखं असावं. दिवसभर एकमेकांवर कितीही नाराज असलो तरी संध्याकाळी पुन्हा सोबत यायचं असतं. पंगत चुकली की एक वेळ जेवण चुकते, पण संगत चुकली ना की आयुष्याची दिशा चुकत असते. म्हणून योग्य माणसं आयुष्यात असणं फार गरजेचं असतं. जर दुनिया विश्वासावर चालत असती तर बंद दरवाजाला कुलूप लावायची वेळ ही आली नसते. मग सगळ्यांसोबत चालायला आणि चांगलं बनायला आणि वागायला लागलात तर मग तुमच्या दुःखाचा हिशोब तुम्हालाही लागणार नाही. वेळेला महत्त्व द्या, पण जिथे महत्त्व नाही तिथे वेळ वाया घालवू नका. मागे विषय निघाला की समजायचं आपण भरपूर काही पुढे चाललोय. घमंड म्हणून नाही तर कधी कधी आत्मसन्मानासाठी जीवनात काही लोकांची साथ सोडून द्यावी लागते. विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात तुम्ही दिवस घालवावा, कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने माणूस नक्कीच मार्गस्थ लागत असतो. आणि त्याला नवनवीन मार्ग हे नक्कीच जीवनामध्ये सापडत असतात आणि त्यावर तो नवीन धडाही शिकत असतो, हे मात्र निश्चित. आणि असा धडा शिकून तो जीवनामध्ये प्रगतीही करत असतो. म्हणून चांगली माणसं शोधत बसण्यापेक्षा प्रत्येक माणसातला चांगुलपणा आपण शोधला पाहिजे. मनातलं वेळेवर बोलून टाकता आलं पाहिजे, नाहीतर साठलेल्या भावनांचे कर्ज फेडायला आयुष्य कमी पडत असतं. कुठूनही घसरावं माणसाने, फक्त नजरेतून घसरू नये, कारण मोडलेल्या हाडांवर उपचार होऊ शकतो, मनावर नाही. म्हणून मनावर तुम्ही नक्कीच विजय हा मिळवलाच पाहिजे. आणि नक्कीच तुम्ही विजय हा मिळवला तर भरपूर काही गोष्टी या तुमच्या मार्गाने होतील. आणि म्हणून तुम्हाला हा अडचणीत आधार शोधू नका.
स्वतःलाच भक्कम बनवा आणि आपण पुढे मार्गस्थ व्हा. आवडीला अंत नसावा आणि आवडी कशातही असू शकते. वेळ निघून गेल्यावर आनंदी राहण्यासाठी आपल्याकडे एकच पर्याय शिल्लक असतो, जे आहे त्यात समाधानी राहणे. तुझा रे आधार मला, तूच रे पाठीराखा, तुझ रे माझ्या पांडुरंगा चुका, माझ्या देवा घे रे तुझ्या पोटी, तुझे नाम सदा राहो माझ्या ओटी. असे असे आपण स्वामींना आणि पांडुरंगांना जपले पाहिजे आणि त्यांचे नामस्मरण नक्कीच केले पाहिजे. संपत्तीचा अहंकार हा नेहमी प्रगतीला संपवत असतो. अर्धवट राहिलेल्या गोष्टीचं नंतर आयुष्यभर विचारांच्या तीक्ष्ण विषारी बाणांनी मनाला जखमी करत असतात. म्हणून प्रेम तुझे आई आई जगात सर्वात भारी. म्हणून स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. समजून घेण्याची मानसिकता ज्यांच्यात असते त्यांना गोष्टी पटवून देण्याची गरज लागत नाही. शिक्षणात मागे राहिला तरी चालेल, पण माणुसकी शिकता आली पाहिजे. देता आलं तर एखाद्याला सुख देऊन पाहावं. दुःख तर सगळेच देतात. किती वेळा लपवणार भावना जळत जाती एका खोटेपणाने. सहज तुटती नाती, नवीन सुरुवात अवघड असू शकते. म्हणून अशक्य नक्कीच नाही. देव दिसायला दृष्टी नाही, दृष्टिकोन लागतो. म्हणून घरासमोरील गाड्या आणि रुबाबाला श्रीमंती समजू नका. घरातील म्हातारी माणसं हसताना दिसली की समजून जा की हे घर श्रीमंताचं आहे. नेहमी मिळत असलेल्या अपयशामुळे निराश होऊ नका, कारण कधी कधी गुच्छातील शेवटची चाबी सुद्धा कुलूप उघडू शकते. म्हणून फक्त स्वामींवर विश्वास ठेवा आणि त्यांच्यावर विश्वास टिकून ठेवा. जगात 3 गोष्टी कधी लपवल्या जात नाहीत, सूर्य, चंद्र आणि सत्य. म्हणून अंधा आला तर स्वतःची सावली सुद्धा साथ सोडत असते. आणि म्हणून आयुष्याच्या वाटेवर एकटं चालण्याची हिंमत ती ठेवलीच पाहिजे. एकदा अपेक्षा करणं सोडलं की सुख आपोआप आपल्या मागे धावत येत असतं. एखाद्या निर्णयावर ठाम राहण्यासाठी सामर्थ्य पण तेवढेच मजबूत असावं लागतं. आपल्या आयुष्यात आपल्या स्वतःच्या आयुष्याचा विचार करायला लावणारी माणसं फार मोजकीच असतात. म्हणून निवड चुकली की आवडीला किंमत राहत नाही, हे लक्षात घ्या. आणि तुम्ही हे लक्षात घेतलंच पाहिजे, कारण तुमची निवड अजिबात चुकायला नको. निवड चुकली की पूर्ण आयुष्य तुमचं चुकत जातं आणि मग पूर्ण आयुष्याचं गणित तुमचं विस्कटत जातं. असं गणित विस्कटलं की माणसाला भरपूर काही गोष्टींना सामोरे जावं लागत असतं. मित्रांनो, भविष्याची चिंता माणसाचं वर्तमान खराब करत असते आणि योग्य ती असली की चुकलेल्या रस्त्यावरही नवीन वाट सापडत असते. मनासारखी माणसं शोधण्यापेक्षा मन समजून घेणारी माणसं शोधा. आयुष्य मनासारखे होऊन जाईल. माणसाचं मन निर्मळ असलं की त्याला पुण्य कमवण्याची आणि चारित्र्य गमावण्याची भीती अजिबात उरत नाही. सगळ्यात सुखी जीवन आपण लहान असताना जगता आलं पाहिजे आणि ती येत होतं. मोठं झाल्यावर दुःख आणि जबाबदाऱ्या घेऊन आपल्याला जगावं लागतं आणि ते लागतं असतच. म्हणून माणूस स्वतःमध्ये रमायला लागला की एकांत अशी मैत्री तो वाढवत असतो. म्हणून मैत्री वेड्यांसोबत करावी, कारण संकट आल्यावर शहाणे माघार घेत असतात. स्वतःची जबाबदारी टाळण्यासाठी जबाबदार माणसाचा उपयोग केला जातो. एखाद्याच्या भल्यासाठी चंदनासारखे जिजा. फक्त एवढी काळजी घ्या की समोरच्या व्यक्तीने तुम्हाला लाकूड समजू नये. जीवनाच्या प्रवासात सर्व काही शिकलो. आधार कुणी नाही देत, परंतु धक्का द्यायला प्रत्येक जण तयार असतो. म्हणून पुढे जबाबदाऱ्या असतील तर स्वप्न मागे सोडावे लागतात. आवडत्या कामाला मेहनतीची जोड मिळाली की उन्नती आपोआपच होत असते. मित्र गरज म्हणून नाही तर सवय म्हणून जोडा, कारण गरज संपते पण सवय कधी सुटत नाही. आयुष्यात आनंदी राहण्याचा एक उपाय आहे. दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद तुमच्या डोळ्यांमध्ये ठेवा. मग जिथे तुमच्या मौनाची साधी दखल घेतली जात नाही तिथे तुमच्या दुःखाचा पसारा मांडण्यात काहीच अर्थ नसतो. प्रत्येक हसरा चेहरा खुश असेलच असं नाही. काही जण वेळेसोबत स्वतःचे दुःख लपवायला शिकलेले नक्कीच असतात. स्वामी सांगतात, योग्य वेळ येऊ दे. जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तुझी सहनशक्ती संपेल तिथे आम्ही असू, हे लक्षात ठेव. जितका कमी विचार कराल तितके आनंदी तुम्ही नक्कीच राहाल. पैसा नसल्यामुळे साधे राहण्यात आणि पैसे असून साधे राहण्यात खूप फरक आहे, हे जाणून घ्या. कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडू नका, कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे ना की तो एक सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवून टाकत असतो. म्हणून कोणी कितीही तुला चुकीचं किंवा खोटं समजू दे, पण तू जर खरा असशील तर जोवर बसलाय ना तो सगळ्यांचा हिशोब लिहित असतो आणि त्याला सगळं काही माहिती असतं. म्हणून फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवून चालत राहा. स्वामी सांगतात, तू कर्म करत जा अपेक्षा न ठेवता. अरे कर्म करणे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणं ही माझी जबाबदारी आहे, असे स्वामी म्हणत आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, वाट बघा, कोणी जर तुमचं आहे तर ते दुसरं कोणीच कधी होणार नाही. आणि लक्षात ठेवा, देवाचे स्मरण थोडं का होईना रोज केल्याने देवाचं लक्ष आपल्याकडे नेहमी राहत असतं. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर मग स्वतःला नशीबवान समजा,
कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देत असतो ज्यांच्यात क्षमता असते ती सहन करण्याची, आणि ती सहन करण्याची क्षमता तुमच्यात आहे हे समजून चला. यशस्वी आणि अयशस्वी दोघांचाही सल्ला घ्या. अपयशी व्यक्ती काय करू नये हे सांगतो, तर यशस्वी व्यक्ती काय करावं ते सांगत असतो. सगळ्यात सुखी जीवन आपण लहान असताना जगत असायचो हे लक्षात घ्या. मन मोकळेपणाने निस्वार्थ मनाने आपण जीवन जगत होतो. तुम्हाला ज्ञान किती आहे आणि हे महत्वाचे असलं तरी असलेल्या ज्ञानाचा तुम्ही योग्य वेळी योग्य त्या पद्धतीने वापर करणं याला जास्त महत्व असतं. आणि जगातील कुठल्याही तराजूत मोजता येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे ही माणुसकी आहे. एकमेकांसाठी काढलेला वेळ नात्यांचे आयुष्य वाढवत असतो. आणि साधी माणसे आणि सरळ रस्ते हे प्रत्येकाला समजत नसतात. म्हणून सूर्याच्या किरणांनी ज्याप्रमाणे बर्फाच्या राशी वितळतात त्याप्रमाणे अहंकाराच्या राशींच्या प्रेमाच्या ओलाव्याने वितळत असतात. म्हणून दुसऱ्यांच्या चुका शोधून इतरांना सांगण्यापेक्षा आपण कसे चांगले आहोत ते सांगितले तर प्रगती निश्चित होईल. मोत्यांच्या हारापेक्षा घामांच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसत असतो. माणसानं राजा हंसासारखं असावं. आपलं जे पटेल तेच घ्यावं, नाही ते सोडून नक्कीच द्यावं. चुका एकांतात सांगाव्यात आणि कौतुक चार चौघात करावं. नातं जास्त टिकेल हे लक्षात घ्यावं. आपलं दुःख पाहून कोणी हसले तरी चालेल, पण आपलं हसणं बघून कोणी दुःखी राहता कामा नये. स्वतःला घडवण्यात आपला वेळ खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही हे लक्षात घ्या. माणसाच्या आयुष्यात दुःखापेक्षा सुख जास्त असते, पण त्याला आकाशापेक्षा चमकणाऱ्या विजांमध्येच जास्त इंटरेस्ट असतो. स्वामी म्हणतात, स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेव. योग्य वेळ आली ना की एवढं भेटेल ना की मागायला काही उरणारच नाही. मातीतला ओलावा जसं झाडांची मुळं पकडून ठेवतो, तसं शब्दातील गोडवा माणसाची नातं हे जपून ठेवत असतो. कोणीही चोरू शकत नाही ना, अशी संपत्ती कमवण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न केला पाहिजे. माणसाचं छोटं दुःख जगाच्या मोठ्या दुःखात मिसळून गेलं की त्याला सुखाची चव येते. निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका, कारण ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मतं ही नक्कीच बदलत असतात आणि ती मनापासून बदलत असतात. सोबत त्यांनाच घेऊन फिरा जे तुमच्या गैरहजेरीत पण तुमची बाजू मांडतील. चेहरा हा आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो. चुकीचा व्यवहार माणसं तोडतो, माणूस तो सत्याने आणि सन्मानाने करा. आणि 24 तास बोलताही आलं पाहिजे, आणि बोलण्यासाठी 24 तास वाटेही फक्त आली पाहिजे. तेव्हा नातं टिकत असतं आणि भरत सुद्धा असतं. म्हणून अडचणीत असताना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखे आहे. संयम हा खूप कडवट असतो, पण त्याचं फळ मात्र फार गोड असते. म्हणून चुका आणि अपयश आणि नकार हा प्रगतीचा भाग असतो. चुका आणि अपयश आणि नकार तुम्ही नक्कीच कुणाचाही ओळखून घेतला नाही पाहिजे, आणि चुका नक्कीच केल्या नाही पाहिजे, आणि अपयशी तुम्ही होणार नाही. फक्त स्वामींवरचा विश्वास तुमचा टिकून ठेवा. व्यवहारामध्ये सुंदरता ठेवा. फिल्टरने चेहरा चमकतात, हृदय नाही हे लक्षात राहू द्या. जगातील सर्वात सुंदर जोडी तुम्हाला माहिती आहे का? अश्रू आणि हास्य. कारण हे तुम्हाला फारसे एकत्र दिसत नाही, पण जेव्हा जे दिसतात तेव्हा तो आयुष्यातला अत्यंत सुंदर क्षण असतो. म्हणून शिक्षक हे शाळेच्या बगीच्या माळ्या असतात, आणि ते बदलून गेले तरी आठवणींचे फुलं आणि मुलं त्यांना जीवन प्रवासात कधीच विसरत नसतात. आयुष्यात उत्पन्न जास्त नसेल तर खर्चावर, आणि माहिती जास्त नसेल तर शब्दावर नियंत्रण आपण नक्कीच ठेवलं पाहिजे. क्षमतेपेक्षा जास्त धावलं की दम लागतो, आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायला पण दमच लागतो. जर आयुष्य पूर्ण शून्य झाले तरी घाबरू नका, कारण त्या शून्यासमोर कितीही आकडे लिहिण्याची ताकद तुमच्यात आहे हे तुम्ही नक्की जाणून घ्या. पण जर मन शून्यात गेले तर मात्र जीवन संपायला वेळ लागत नाही. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही, पण भाषा गोड असेल तर माणसंही तुटत नाही. जगात सर्वात चांगलं नातं तेच असतं जिथे एक स्मित हास्य आणि एक छोटी क्षमा यामुळे जीवन पूर्वीसारखं होऊन जाईल. म्हणून प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते. म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा आणि आयुष्यात आनंदात जाईल. दुःख कवटाळून बसू नका, ते विसरा आणि सदैव हसत राहा. एवढेच तुम्ही केलं पाहिजे. शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम. पैशाने मिळवलेल्या प्रेमापेक्षा रक्ताच्या नात्याने रेशमी प्रेमशाम हे अगदी अधिक लवचिक असतात, आणि आपण जाणून घेतलं पाहिजे ते. म्हणून मित्रांनो, तुम्ही कधीही प्रत्येक जण सर्व धर्म समभाव वृत्तीने वागले तरच समाजाचे चित्र बदलता येईल हे नक्कीच मात्र खरं आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, कष्टार्जी धनाला कधी मरण नाही, आणि कष्ट करत राहा आणि सुखासुखी तुम्ही धन मिळवत राहा. एक गोष्ट, वाटेकरी खूपच असतात, म्हणून सुखात वाटेकरी खूपच असतात. दुःखात जो वाटेकरी असतो तोच आपला खरा मित्र असतो हे ओळखायला शिका.
जीवन हे सुख व दुःख यांचा संगम आहे आणि हे तुम्ही ओळखायला नक्की शिकले पाहिजे. आणि मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ मनापासून जर आवडत असेल ना, तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. तुम्हाला स्वामींचा अनुभव नक्कीच येईल आणि हा व्हिडिओ पुढे नक्कीच बघत राहा. नित्य स्मरावे स्वामींना, दत्त रूप ते निरंकार, रोज विसरावा हा अहंकार, काम क्रोध करतो सर्वनाश, अति लोभात होतो विनाश, हृदयात ठेवा भाव निस्वार्थ, तुम्ही तुमच्या नक्कीच अनुभवा स्वामी ते सुख परमार्थ, मित भासतो असो सदा सुखी, व्यर्थ बोलेल तो मात्र होईल दुखी, समर्थ नामास रोज स्मरावे, माय बापास कधी न बुलावे. आणि मनुष्य जन्म मिळतो एक वार, स्वामी नाम सुकृते अपरंपार, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामी नामस्मरणाचे भरपूर महत्व आहे, जे आपण चांगल्या पद्धतीने समजून घेतलं पाहिजे. स्नान करताना स्वामींचे नाम घेतलं तर ते तीर्थस्थान होऊन जाते आणि भोजन करताना स्वामींचे नाव घेतले तर तो महाप्रसाद होऊन जातो. चालताना स्वामींचे नाव घेतले तर ती तीर्थयात्रा होऊन जाते आणि स्वयंपाक करताना त्यांचे नाव घेतले तर तो महाप्रसाद होऊन जातो. म्हणून झोपताना स्वामींचे नाव घेतले तर ध्यान निद्रा होऊन जाते. काम करताना स्वामींचे नाव घेतले तर प्रत्यक्ष कर्म भक्ती होतील आणि घरात स्वामींचे नाम घ्याल तर ते घर देखील मंदिर होईल. अशा पद्धतीने स्वामींच्या नामस्मरणाचे भरपूर महत्व आहे, जे आपल्याला नेहमी समजलं पाहिजे. श्री स्वामी समर्थ म्हणजे कोणतरी स्वामी म्हणजेच प्रेमळ शक्ती, स्वामी म्हणजे अंतरात्म्यातील शक्ती, स्वामी म्हणजे एक दिव्य तेजाची लाट, स्वामी म्हणजे मोक्षाची सोपी वाट, स्वामी म्हणजे हृदयातील पाजर, स्वामी म्हणजे भक्तांसाठी कृपेचा सागर, स्वामी म्हणजे वाईटासाठी अस्त्र, तर स्वामी म्हणजे जखमांसाठी वस्त्र, आणि स्वामी म्हणजे आईची माया, स्वामी म्हणजे औदुंबराची छाया. जे स्वामी आपल्या सोबत नेहमी पाठीशी असतात आणि नेहमी ते तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देत असतात, हे मात्र नक्कीच आपण समजलं पाहिजे. गुरुचरणांकडे वळण्यासाठी देवगती ही लागतच असते. नशिबाने मिळालेल्या सर्व गोष्टी टिकतातच असे काहीच नसते. ते टिकवण्यासाठी आशीर्वादाची मात्र आवश्यकता असते. हे परमेश्वर सूत्र सामान्यांना अवगत नसते. गुरु पाठीशी असल्यावर ते मात्र आपल्याला सावध करतात, कुठे चुकते हे सांगून टाकतात आणि आपण फक्त त्यांच्या नावेत राहावे. नाव मिळवण्याच्या आणि वळविण्याच्या आपण अजिबात प्रयत्न करू नये. नावेत बसल्यावर किनारी पोहोचण्याचे काम ज्या पद्धतीने नावाड्याचे असते, तसेच आपण श्री गुरूंची कास धरून ठेवावी आणि ते पैलतीरी नेतीलच. आणि गुरुसेवा करणे हे मात्र सोपे नाही. ते परीक्षा घेत असतात आणि शिष्याला तयार करीत असतात. शिष्यात असलेले गुण ते मात्र नेहमी जागृत करत असतात. ती शक्ती त्यांच्या ठायी असते. अशा गुरूंची भेट होणे या शिष्याच्या दृष्टीने दुर्ग शर्करा योगच आपण समजून घ्यावा आणि नेहमी स्वामींच्या आपण नक्कीच निस्वार्थ मनाने नामस्मरण करावेच. आणि स्वामी भक्तांनो, तुम्ही जेव्हा स्वामींकडे एखादी प्रार्थना करत असताना तेव्हा ती प्रार्थना तुम्ही स्वामी नक्कीच ऐकत असतात. फक्त तुम्हाला स्वामींकडे निस्वार्थ मनाने नक्कीच प्रार्थना करायची आहे. आणि नेहमी तुम्ही लक्षात ठेवा, इथे कोणी कोणाचेच नाही. ज्या पद्धतीने सीतेचे रखवालदार श्री प्रभू श्रीराम होते, जेव्हा त्यांचे हरण झाले तेव्हा तिथे कोणीच नव्हते. द्रौपदीचे 5 पांडव होते, वस्त्र हरण झाले तेव्हा देखील तिथे कोणीच नव्हते. तर राजा दशरथाला 4 पुत्र रत्न होते, जेव्हा प्राण गेला तेव्हा कोणीच नव्हते. म्हणून तुम्ही नेहमी चांगले कर्म करा, हेच तुमच्यासाठी उत्तम आणि सर्वात चांगल्या गोष्टी आहेत. तर आजची स्वामी प्रार्थना तुम्ही स्वामींच्या चरणी ही एक सुंदर प्रार्थना नक्कीच आमच्या पाठोपाठ म्हणा आणि स्वामींच्या चरणी प्रार्थना नक्कीच तुम्ही करावी. हे स्वामीराया, जेव्हा मी संकटाच्या ओझ्याखाली पूर्णपणे दबून जातो तेव्हा माझे मन व्याकुळतेने आणि तुझा मात्र धावा करते आणि हे आहे तेव्हा तू क्षणाचा विलंब न करता लगेच माझ्यासाठी धावत येते आणि मला संकटातून तू त्या क्षणी बाहेर काढतो. हे गुरुराया, प्रत्यक्ष आमची तोडकी मोडकी भक्ती तुला आवडते, हीच आमची खरी दौलत आहे. हे माऊली, असेच आम्हा बालकांवर तू नेहमी प्रेम कर, आम्हाला प्रेरणा दे, आम्हाला मार्गदर्शन कर, कारण तू सोडून आम्हाला दुसरे कोणीच नाही. ही प्रार्थना आपण स्वामींच्या चरणी नक्कीच केली पाहिजे. स्वामी भक्तांनो, ज्याला ज्याला सगळे काही समजत असते पण ते निर्णय घेऊ शकत नाही, ते फक्त मन असते. सगळे सुखदुःख स्वतःजवळ साठवून ठेवते, ते देखील एक मन असते. आणि तुमचे मन तुम्हाला एखाद्या प्रगतीच्या रस्त्यावर नेऊन शकते आणि तिथून तुम्हाला नक्कीच खालीही पाडू शकते. म्हणून तुम्ही तुमच्या मनावरती नेहमी चांगले विचार करणे प्रयत्न करा आणि तुमचे मन तुम्ही स्थिर ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करत राहा. आणि ओळखतो तो आवाज ओळखती खूण, आपल्या भक्तांसाठी तो फिरतो आहे अजून. त्याला उगम नव्हता, त्याला अंत नाही. तो त्रैलोक्याचा स्वामी नुसता संत नाही. त्याचे स्मरण कर देह बाण विसरून,
तो हळूवारी येईल, अणुकांना सांगून जाईल, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ज्याच्या मनामध्ये स्वामी नाम तो असेल सदा सुखी. म्हणून तुम्ही श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं तुम्ही नामस्मरण करत राहिलं पाहिजे. आणि असं नामस्मरण करत असाल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगून कळवा. आणि स्वामी भक्तांनो, हा संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर नक्कीच या संदेशाला एक लाईक करून तुम्ही पुढे तुमच्या मित्रांपर्यंत नक्कीच पोहोचवा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.